कहाणी दिव्याच्या औसेची. राजाच्या सुनेने पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ उंदरांवर घातला. ती खोटं बोलली. त्याचा राग येऊन उंदरांनी तिचे कपडे नेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकले. राजाने तिला घराबाहेर काढले. गावाहून परत येत असताना दिव्यांच्या गप्पातून राजाला सत्य कळले. सून निर्दोष असल्याचे कळल्यावर त्याने तिला मानाने घरी बोलावून घेतले. बोध: फक्त औसेला दिवे घासून पुसून दिव्यांची पूजा करा, स्वतः चोरून खा आणि दुसऱ्यावर आळ घाला, असा नक्कीच याचा अर्थ नाही. उंदीर कोण आणि दिवे कोण हे कळायला हवे. दिव्याच्या औसेला पाऊस असतो, अंधार असतो. उजळलेले दिवे छान दिसतात. पचायला सोपे म्हणून कणकेत गूळ घालून त्याचे दिवे करून उकडून खावेत. सगळं खरं, पण त्या पलीकडे बोध काय? त्या काळी स्त्रियांची परिस्थिती किती कठीण असेल याचा विचार केला तरी वाईट वाटते. राजाच्या सुनेलाही भूक लागली, खावंसं वाटत असेल, पदार्थ आवडत असेल तरी चोरून खायची वेळ यावी, अशी खरंच परिस्थिती होती. माझी मावशी तांदळाच्या नारळाच्या दुधातील शेवया करताना नेहमी एक किस्सा सांगायची. एका गावात एका घरी तांदळाच्या शेवयांचा बेत ठरला. केळीच्या पानाच्या हिरव्यागार तुकड्यावर गरमागरम तांदळाच्या शेवेचा चौगा, त्यावर गूळ घातलेला नारळाचा रस असे ओळीने ठेवले होते. घरच्या लोकांना लेकी सुना वाढत होत्या. त्या घरची एक सून अचानक पाण्याची कळशी घेऊन पाणी भरायला निघाली. दारात पोचायच्या आधी सासू म्हणाली, मागे फिर. झालं असं की तिने घाईघाईने शेवयांचा एक चौंगा ओच्यात घेतला आणि पाण्याला निघाली. नारळाचा रस सांडेल हे तिच्या लक्षात आलं नाही आणि चलाखी पकडली गेली. सासूला ओरडायला आणि बाकीच्यांना चर्चेला निमित्त मिळालं. बायकांनी इतकं दमून करायचं. पुरुष मुलं आडवा हात मारून खाणार, उरलं सुरलं बायकांनी वाटून खायचं. तोपर्यंत बरेचदा ते अन्नपदार्थ गार झालेले असतात आणि भूकही मेलेली असते. एखादीला भूक सहनही होत नाही. तिला कधीतरी आधी खावंसं वाटलं तर त्यात तिचं काय चुकलं? अधेमध्ये भूक लागली तर पटकन एखादा भाकर तुकडा घेऊन विहिरीवर जायचं आणि पाण्याबरोबर गिळायचं, असे अनेक बायकांना करावं लागत होतं. साऱ्या घराची मुखत्यारी दिली हे कथेतील महत्वाचे वाक्य आहे. या कथा रूपकात्मक आहेत. दिवे बोलत नाहीत आणि उंदराला राग येत नाही. राजाला त्याची चूक कळली. महत्व सुनेला हवं तेव्हा आनंदाने ती खाऊ शकत नाही याला आहे. सून खोटं बोलली हे तिचं चुकलंच, पण तिच्यावर चोरून खायची वेळ आली. तिच्यावर आरोपाची शहानिशा न करता दोषी ठरवून घराबाहेर तिला काढले. ही राजाची ही चूक आहे जी त्याला कळली. त्याने स्वीकारली. दिसते तसे नसते आणि चूक करणारा नेहमी गुन्हेगार नसतो. सुनेला हवे तेव्हा हवे ते खाता यावे इतके अधिकार राजाने तिला दिले. आता असे नसते. स्त्रियांना स्वातंत्र्य आहे असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. बायकांवर जितक्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, त्यांच्याकडून अपेक्षा केल्या जातात, तितके हक्क अजूनही त्यांना दिले जात नाहीत. घरात स्त्रिया आरडाओरडा करत असतील तर याचा अर्थ त्या नाराज आहेत. एकतर त्यांच्यावर जास्त जबाबदारी सोपवली आहे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपली बायको, आई, मुलगी, सून रोज पोटभर खातात का याचा पुरुष विचार करीत नाहीत. घरातील पुरुषांना ह्याची कल्पना नसते. बायका दुसऱ्याच्या आवडीचे करतात. जेवायला सर्वांसाठी थांबतात. एकत्र जेवायला बसले तर फार कमी वेळा घरातले लोक केलेले अन्न आनंदाने खातात. रोज हेच का, ही भाजी मला आवडत नाही, अमुक का केले नाही, अशा शब्दांनी घरातल्या बाईला घायाळ करतात. त्यामुळे आजही स्त्री स्वतः रांधलेले मुबलक असलेले अन्न पाण्याबरोबर कसेबसे पोटात ढकलते. पंचपक्वान्न असली तरी ती आनंदाने खाल्ली तरच अंगी लागतात. 4 जणांना पसंतीस येईल असे जेवण, इतर व्याप, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, पथ्य, पोट, खिसा सांभाळून रोज कसे करणार, असा विचार कोणाच्याही मनात येत नाही. बाहेरून मागवून, बाहेरून खाऊन येऊन, दुसऱ्याची स्तुती करून, स्वतः थोडीही मदत न करता घरातील अन्नपूर्णेचा अपमान करतोय हे कोणाच्या लक्षात येत नाही. भारतीय स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. माझं हिमोग्लोबिन 12 कधी नसतं असे सहजपणे अभिमानाने सांगणाऱ्या 10-8 बायका असतात. या गोष्टीला त्या सामान्य समजतात. हे गंभीर आहे.
पोटभर खायला मिळत नाही इतके दारिद्र्य नसते. ह्याचे मानसिक ताण हे कारण आहे. ताण हा आजच्या घडीला सर्वात महत्वाचा मुद्दा झाला आहे. कोणीच कोणाशी जुळवून घेत नाही. प्रत्येकाच्या दुसऱ्याकडून अवास्तव अपेक्षा आहेत. कितीही प्रयत्न केला तरी कोणी समाधानी होत नाही. घरकामाचा ताण खूप असूनही स्त्री नोकरीही करते. संसाराची, सासरची, नोकरीची जबाबदारी घेऊन तिला माहेरीही लक्ष द्यावे लागते. स्त्री इतका ताण सहन करू शकत नाही. यातून आपण अपयशी आहोत, आपल्याला कोणतेच काम नीट जमत नाही असा न्यूनगंड तिच्यात निर्माण होतो, किंवा आपण कितीही केलं तरी त्याचे कोणाला समाधान नाही असा विचार करून ती बेछूट वागते. दोन्ही गोष्टीने नुकसान तिचेच होते. चमचमीत, तेलकट, मसालेदार अन्न पोषक असतेच असे नाही. चौरस आहार महत्वाचा आहे. वेळीच जिभेचे चोचले कमी करणं आवश्यक आहे. स्त्री तिला शक्य आहे ते करते, ते नावे न ठेवता खायला हवं. मला पाहिजे ते मी करणार हे बरोबर नाही. पूर्ण कुटुंबाचा विचार करून कोणतीही स्त्री स्वयंपाक करते. ती घराला आपलं मानते. तिला समजून घ्यायला हवं. तिच्यावर खोटं बोलायची वेळ आणणे, जास्त बंधनात टाकणे गैर आहे. भावार्थ: लोकांच्या सांगण्यावरून घरातल्या लोकांशी वाद घालणे, संशय घेणे, दोषी मानणे योग्य नाही. घरातल्या सुनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे संयुक्तिक नाही. सत्यता तरी पडताळून पाहायला हवी. ती खोटं बोलली असेल तरी उंदीर एरवी नुकसान करतातच. उंदीर वृत्तीच्या म्हणजे त्रासदायक लोकांच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता दिव्यासारख्या म्हणजे ज्ञानी, अनुभवी लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा. माणसे ओळखता यायला हवीत. अनेक घरात लोकांच्या कान गोष्टींमुळे वाद होतात. उंदराचे वागणे कळून येत नाही. त्याचा परिणाम करण्या इतकी बुद्धी उंदराला नसते. आपण स्वीकारले आहे त्याच्यावर विश्वास हवा, नाहीतर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. नातेवाईकांचा नको इतका हस्तक्षेप आजमितीला अनेकांचे मनस्वास्थ्य बिघडवत आहे. प्रश्न ते काय बोलतात तो नसून आपण त्याला किती महत्त्व देतो त्याचा आहे. गणपतीचे वाहन उंदीर का? तर अशा मनोवृत्तीच्या लोकांवर बुद्धीने अंकुश ठेवायचा. आपण जाऊ तिकडे त्याने यायला हवे. तो नेईल तिकडे आपण जायचे नाही. अनेक स्त्रियांना कुठेतरी निघून जावंसं वाटतं. दुसऱ्या क्षणी वाटतं जाऊन जाऊन कुठे जाणार? परत इकडे यायचं असेल तर जाऊन उपयोग काय? इतकी त्यांची घुसमट होते. लग्न झालं की माहेर परक होतं आणि सासरी त्यांना आपलं मानत नाहीत. स्त्रीला अनेक निकष लावले जातात. त्या स्त्रीने काय करावं? स्त्रीचे घर कोणते? पुढच्या पिढीतील मुली लग्न नको, मूल नको, एकत्र कुटुंब नको म्हणत असतील तर त्याला समाजही जबाबदार आहे. सततची गुलामी कोणी का स्वीकारेल? घर माझं आहे असे नवरा सासरे म्हणतात तेव्हा तिला काय वाटेल याचा क्षणभरही विचार करावासा वाटत नाही. जर ती म्हणाली घरही माझं नाही, माणसंही माझं नाही, मग मी कामही करत नाही आणि तुमचं ऐकतही नाही, तर तिचं काय चुकलं? तात्पर्य: समानतेच्या पोकळ गप्पा न मारता बोलणं आणि कृती यातील तफावत कमी करणे भाग आहे. दिव्याच्या औसेला आरोग्याचा, मनस्वास्थ्याचा दिवा उजळू दे हीच मनोकामना.